स्त्री तुमच्याकडे अट्रॅक्ट होते तेव्हा या दोन गोष्टी 100 बघत असते. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असे नाते हवे असते ज्यामध्ये प्रेम, विश्वास, आदर आणि समजूतदारपणा असेल. अनेक वेळा काही लोक असा प्रश्न विचारतात की एखाद्या स्त्रीच्या मनात आपल्याबद्दल चांगली भावना कशी निर्माण होईल किंवा ती आपल्याकडे का आकर्षित होईल. याचे उत्तर कोणत्याही जादूच्या उपायामध्ये नसते. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते आणि प्रत्येकाच्या आवडी, अपेक्षा, विचार आणि अनुभव वेगळे असतात. त्यामुळे कोणत्याही एका सूत्राने प्रत्येक व्यक्ती प्रभावित होईल असे मानणे योग्य नाही. मात्र काही असे गुण आहेत जे निरोगी आणि विश्वासार्ह नात्याचा पाया मजबूत करण्यास मदत करतात. हे गुण स्त्री किंवा पुरुष दोघांनाही तितकेच महत्त्वाचे वाटू शकतात. सर्वप्रथम हे समजून घेणे आवश्यक आहे की आकर्षण हे केवळ बाह्य रूपावर अवलंबून नसते. सुरुवातीला व्यक्तिमत्व, बोलण्याची पद्धत किंवा आत्मविश्वास यामुळे एखाद्याचे लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु दीर्घकाळ टिकणारे नाते हे चारित्र्य, प्रामाणिकपणा, विश्वास आणि वागणूक यावरच उभे राहते. म्हणूनच स्वतःला बदलण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करणे अधिक महत्त्वाचे असते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा सर्वात मजबूत पाया असतो. कोणतीही स्त्री किंवा पुरुष अशाच व्यक्तीवर विश्वास ठेवतो जी व्यक्ती आपल्या शब्दाला जागते, प्रामाणिकपणे वागते आणि परिस्थिती बदलली तरी आपला स्वभाव बदलत नाही. विश्वास एका दिवसात तयार होत नाही. तो सातत्यपूर्ण कृती, जबाबदारी आणि प्रामाणिक वागणुकीतून हळूहळू निर्माण होतो. त्यामुळे विश्वास मिळवण्यासाठी मोठमोठी आश्वासने देण्यापेक्षा छोट्या गोष्टींमध्येही प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे असते. अनेक वेळा लोक सोशल मीडियावर स्वतःचे व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारे दाखवतात. आकर्षक फोटो, प्रेरणादायी विचार किंवा प्रभावी स्टेटस पाहून एखाद्याबद्दल चांगले मत तयार होऊ शकते. परंतु प्रत्यक्ष आयुष्यातील वागणूकच माणसाची खरी ओळख करून देते. म्हणून इतरांना प्रभावित करण्यासाठी कृत्रिम व्यक्तिमत्व तयार करण्यापेक्षा वास्तव आयुष्यात चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे. कोणत्याही व्यक्तीच्या मनात स्थान निर्माण करणे अवघड असते, पण ते गमावण्यासाठी अनेकदा एक चुकीची कृती पुरेशी ठरते. जर आपण वारंवार खोटे बोललो, समोरच्या व्यक्तीचा अनादर केला किंवा तिच्या भावनांकडे दुर्लक्ष केले, तर विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे नाते टिकवायचे असेल तर प्रामाणिकपणा आणि आदर कायम ठेवणे आवश्यक आहे. खरे प्रेम अनेकदा मोठ्या घोषणांमध्ये नसते, तर छोट्या कृतींमध्ये दिसते. गरजेच्या वेळी साथ देणे, अडचणीच्या काळात धीर देणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे आणि तिच्या भावनांचा आदर करणे या गोष्टी नाते अधिक मजबूत करतात. प्रत्येकाला अशी व्यक्ती हवी असते जी आनंदातच नव्हे तर कठीण काळातही साथ सोडत नाही. जीवनामध्ये प्रत्येकाला सुखदुःखाचा सामना करावा लागतो. पैसा, पद किंवा प्रसिद्धी असली तरी जीवनातील प्रत्येक समस्या पैशाने सुटत नाही. अनेक वेळा मानसिक आधार, प्रेमळ शब्द आणि विश्वासू व्यक्तीची साथ ही कोणत्याही संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान ठरते. त्यामुळे नात्यामध्ये भावनिक आधार देण्याची सवय लावणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक आपल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करतात, तर काही शांत राहून त्या मनात ठेवतात. म्हणून समोरची व्यक्ती कमी बोलते म्हणजे तिला काही वाटत नाही, असा निष्कर्ष काढू नये. काही वेळा जे लोक आतून दुखावलेले असतात, तेच सर्वात कमी बोलतात. त्यामुळे शब्दांपेक्षा कृती आणि परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणे अधिक योग्य ठरते. आदर हा प्रेमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जर एखादी व्यक्ती तुमचा अपमान करत असेल, तुमच्या भावना कमी लेखत असेल किंवा तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचवत असेल, तर ते निरोगी नात्याचे लक्षण मानले जाऊ शकत नाही. ह्या नात्यामध्ये दोघेही एकमेकांचा सन्मान करतात
मतभेद असले तरी आदराने बोलतात आणि एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचा स्वीकार करतात. स्वार्थावर उभे असलेले नाते फार काळ टिकत नाही. जेव्हा नात्यामध्ये फक्त स्वतःचा विचार केला जातो, तेव्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो. पण ज्या नात्यामध्ये दोघेही एकमेकांच्या आनंदाचा विचार करतात, तिथे विश्वास अधिक मजबूत होत जातो. याचा अर्थ स्वतःला विसरून जगणे नाही, तर दोघांच्याही गरजा आणि भावना महत्त्वाच्या मानणे होय. आत्मविश्वास हा देखील आकर्षक व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र आत्मविश्वास आणि अहंकार यामध्ये मोठा फरक असतो. आत्मविश्वास असलेली व्यक्ती इतरांचा आदर करते, स्वतःच्या चुका मान्य करते आणि सत्य शिकण्याचा प्रयत्न करते. तर अहंकारी व्यक्ती स्वतःलाच नेहमी योग्य समजते. बहुतेक लोकांना नम्र आणि आत्मविश्वासू व्यक्ती अधिक विश्वासार्ह वाटते. संवाद हा कोणत्याही नात्याचा श्वास असतो. मनातल्या गोष्टी मनातच ठेवत राहिल्यास गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे योग्य वेळी शांतपणे संवाद साधणे, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे मध्येच तोडता ऐकणे आणि तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. चांगला संवाद अनेक समस्या निर्माण होण्यापूर्वीच सोडवू शकतो. चारित्र्य हा माणसाचा सर्वात मोठा दागिना मानला जातो. प्रामाणिकपणा, जबाबदारी, इतरांशी आदराने वागणे, दिलेला शब्द पाळणे आणि योग्य मूल्यांनुसार जीवन जगणे हे गुण कोणत्याही नात्यामध्ये विश्वास निर्माण करतात. बाह्य रूप किंवा पैसा काही काळ प्रभाव टाकू शकतो, पण दीर्घकाळासाठी चारित्र्य आणि वागणूक यांनाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुरक्षितता आणि विश्वासाची भावना हवी असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की समोरची व्यक्ती तिचा आदर करेल, तिच्या निर्णयांचा सन्मान करेल आणि कठीण प्रसंगी तिची साथ सोडणार नाही, तेव्हा नाते अधिक दृढ होण्याची शक्यता वाढते. ही भावना केवळ शब्दांनी नव्हे, तर सातत्यपूर्ण कृतींनी निर्माण होते. स्वतःमध्ये सतत सुधारणा करत राहणेही तितकेच आवश्यक आहे. नवीन गोष्टी शिकणे, आरोग्याची काळजी घेणे, जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे, कुटुंबाचा आदर करणे आणि समाजात चांगले वागणे यामुळे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. अशा व्यक्तीकडे लोक नैसर्गिकपणे आकर्षित होतात, कारण त्यांना त्यामध्ये स्थैर्य आणि विश्वासार्हता दिसते. मित्रांनो, कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला आकर्षित करण्याचा सर्वात योग्य मार्ग म्हणजे स्वतःचे व्यक्तिमत्व अधिक चांगले बनवणे. कृत्रिमपणे प्रभावित करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रामाणिक, जबाबदार, नम्र आणि विश्वासार्ह व्यक्ती बनणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडी आणि अपेक्षा वेगळ्या असतात, त्यामुळे कोणताही एक नियम सर्वांवर लागू होत नाही. मात्र आदर, विश्वास, प्रामाणिकपणा, चांगले चारित्र्य, समजूतदारपणा आणि सकारात्मक वागणूक हे असे गुण आहेत ज्यांचे महत्त्व प्रत्येक निरोगी नात्यामध्ये कायम असते. त्यामुळे दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःमध्ये चांगले गुण विकसित करा. जेव्हा तुमच्या कृती तुमच्या शब्दांपेक्षा अधिक बोलू लागतात, तेव्हा विश्वास आपोआप निर्माण होतो आणि त्यावर उभे राहणारे नाते अधिक मजबूत, आनंदी आणि दीर्घकाळ टिकणारे ठरते.